फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास हे फनेल झोन आहे. फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे, त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत, धोकादायक आहेत, त्यांना वाढीव FSI देतो. EWSला 300 चौरस फूटपर्यंतचा FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर LIGमध्ये 600 चौरस फूटपर्यंतच्या सदनिकांना पुनर्बांधणीसाठी विनाशुल्क व्हावी यासाठी देखील या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. या योजनेत खालीलप्रमाणे FSI ध्येय असणार आहे. जमीन मालक मूळ जमिनीच्या मालकी हक्का इतका बेसिक FSI त्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या प्रमाणामध्ये ध्येय राहील. संरक्षित भाडेकरूंना त्याचं संरक्षित क्षेत्रा इतकं FSI किंवा 30 चौरस मीटर यापैकी जो अधिक असेल तो देण्याचा निर्णय झालेला आहे. अधिकृत रहिवाशांना त्यांच्या ताब्यातील क्षेत्रा इतका FSI किंवा 30 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ यापैकी जे अधिक असेल तो अनुज्ञेय राहील. आणि म्हणून EWS आणि LIG सदनिकाधारकांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक इन्सेंटिव्ह FSI देखील या ठिकाणी दिला जाईल.